नमस्कार. आयच्या ह्या खाशेल्या इडोनाक तुमकां सगळ्यांक येवकार. आनी इतल्या रातीन आमी लायव्ह वतात एका अशा व्यक्ती बरोबर. म्हाका दिसता की इतले रातीन जागरण करून सुद्धा तुम्ही मुलाखत पळयतले. आमचे बरोबर आसात महाराष्ट्राचे आदले मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाच्या गोंय फाट्याचे इलेक्शन इन्चार्ज देवेंद्र फडणवीस. सर स्वागत. थँक्यू. या वेळेला बसलोय त्यामुळे आणि जी ब्रेकिंग न्यूज सध्या गोवाभर सर्क्युलेट होते त्या निमित्ताने विचारू इच्छितो की डिनर कसं झालं आणि या डिनरचं प्रयोजन काय होतं? डिनर अतिशय चांगलं झालं. आय कुड इट ऑथेंटिक गोवन फूड. आणि खरं तर असं आहे की आपल्याला कल्पना आहे की राणे साहेब हे इज वन ऑफ द टॉलेस्ट लीडर्स इन गोवा. 50 वर्ष आज गोवा विधानसभेमध्ये त्यांना झाले आहेत आणि आता विश्वजित आमच्या सोबत आहेत आणि विश्वजितशी तशीही जुनी मैत्री माझी आहेच. त्यामुळे आय वॉन्टेड टू विजिट हिज हाऊस आणि मी त्याला असं म्हटलं की जर मला राणेसाहेबांना भेटता आलं, त्यांचे ब्लेसिंग्स घेऊ, काही वर्ड्स ऑफ विजडम त्या ठिकाणी मिळतील, ऐकायला मिळतील, त्या दृष्टीने ही मीटिंग आमची झाली. आणि मी त्यांना एवढंच विनंती केली आहे की आता त्यांनी भारतीय जनता पक्षाला, विश्वजितला आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावा, ब्लेसिंग्स द्यावे, एवढी विनंती केली आहे त्यांना. राजकारणावर चर्चा झाली कारण निवडणुका फक्त 4 महिन्यावर आहेत आणि अशा परिस्थितीत प्रतापसिंग राणे सारख्या मातब्बर राजकारण्याबरोबर डिनर आणि ते काँग्रेसचे एवढे मोठे नेते असताना. नाही, राजकारणी भेटतात तर राजकारणावर चर्चा होतेच. पण आज एक प्रकारे जुन्या सगळं जे काही राजकारण, जो गोव्याचा इतिहास, गोव्यात राजकारण कसं अनफोल्ड होत गेलं, अगदी पोर्चुगीजांपासनं तर अशा सगळ्या गोष्टींवर म्हणजे बरेचसे अनुभव त्या ठिकाणी राणेसाहेबांनी सांगितले. सो आय थिंक इट वॉज अ व्हेरी प्लेझंट एक्सपिरियन्स. पुन्हा भेटणं होणार का? निवडणुका आहेत, राजकारण सगळा जो माहोल आहे तो गरम होत चाललाय. नक्की भेटणं तर होऊच शकेल. शेवटी अल्टिमेटली निवडणुकांमध्ये मी आता इथे वारंवार येणारच आहे, त्यामुळे भेटी तर होतीलच. कसा होता पहिला, म्हणजे ऑब्झर्वर म्हणून आपला पहिला दौरा आहे, काय खास निरीक्षण आहे या दौऱ्याचं? विशेषतः या दौऱ्यामध्ये मी जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं ऐकून घेतलंय. सो जे काही इंटरॅक्शन्स आम्ही केले त्यामध्ये पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, MLAs असतील, आमचे MP जे आहेत ते असतील, आमचे भाऊ असतील किंवा मिनिस्टर्स असतील, अशा सगळ्या लोकांची मतं मी समजून घेतली आहेत. मला ही मतं समजल्यानंतर एक गोष्ट मला निश्चितपणे जाणवते की ओव्हरऑल ईच वन ऑफ देम इज कॉन्फिडंट की गोव्यामध्ये पुन्हा आपण निवडून येऊ शकतो. फक्त माझं स्वतःचं मत नेहमी असं असतं, जे मी त्यांनाही सांगितलं, की कुठली निवडणूक जी आहे ही आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन लढता येत नाही. आपली पोझिशन कितीही चांगली असली तरी निवडणूक ही निवडणुकीसारखी लढायची असते आणि त्याकरता पूर्ण क्षमता, ताकद पणाला लावायची असते. त्यामुळे येत्या काळामध्ये तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सध्या असं म्हटलं जातं की गोव्यात भाजपला जी चिंता सतावते म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी, आणि तो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी यामुळे तयार झालाय. आयात केलेले नेते आहेत आणि केडरमधून पुढे आलेले नेते आहेत. या विषयाकडे तुम्ही कसं बघता? प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी इज गुड फॉर एनी पॉलिटिकल पार्टी. इट्स नॉट बॅड. शेवटी राजकारणामध्ये तुम्हाला अल्टिमेटली ह्युमन सेंटिमेंट्स जे असतात ते काउंट करावे लागतात, ते मॅनेज करावे लागतात आणि तेवढीच एक जबाबदारी निश्चितपणे आमची असेल. पण मला असं वाटतं की त्याचा काही फार प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. हे खरंच आहे की राजकारणात एस्पिरेशन्स असतात, पण जे बाहेरून आलेले आहेत आमच्याकडे, एक आमचं कमिटमेंट त्यांच्यासोबतही आहे. जे आमचे लोक आहेत त्यांच्यासोबतही आमचं कमिटमेंट आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे किंवा जो पदाधिकारी आहे, जो मूळ विचाराशी जोडलेला आहे, त्याला ॲस्पिरेशन असलं तरी त्याची पहिली प्रायोरिटी आहे की माझं सरकार पुन्हा सत्तेवर आलं पाहिजे. दॅट इज हिज फर्स्ट प्रायोरिटी. आणि मग त्याच्याकरता एखाद्याला त्याग करावा लागला तर मला असं वाटतं की ती करण्याची त्यांची तयारी असेल आणि ती ठेवली पाहिजे.
पण पक्ष जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे बघताना पक्षाला काय वाटतं की जे आयात केलेले नेते आहेत त्यांनी सुद्धा तुमच्याकडे बोलताना चिंता व्यक्त केलेली आहे की त्यांना कदाचित तिकीट मिळणार नाही. ही जी तिकीट देण्याची प्रक्रिया असेल, पार्लमेंटरी बोर्ड आहे, सगळं आहे, पण मूलभूत कुठल्या आधारावर ती दिली जाईल? हे असं आहे की तिकीट देताना त्याचा आधार जो आहे हा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हेज केले आहेत आणि त्याच्या आधारावर आम्ही असेसमेंट करणार आहोत. आमची संघटना आहे, त्यांच्याकडनं एक असेसमेंट येतं, प्रोफेशनल सर्व्हेज असतात, त्यातनं असेसमेंट येतं आणि बेसिकली विनेबिलिटी हा देखील एक मेजर क्रायटेरिया असेल. सो समजा आत्ता जे काही आमचे 27 लोक आहेत यातलं कोणाचा परफॉर्मन्स अजून तरी असं लक्षात आलं नाही, पण हायपोथेटिकली कोणाचा परफॉर्मन्स अगदीच वाईट आहे तर तो सिटिंग आहे म्हणून त्याला देता येणार नाही. विनेबिलिटी हा क्रायटेरिया असेलच, पण विनेबिलिटी जर असेल तर कापण्याचं कारणच नाही. तुम्ही असं म्हणता का की नो सिटिंग MLA शुड बी कॉम्प्लेसंट अँड एश्युअर्ड ऑफ हिज तिकीट ॲज ऑफ दिस पॉइंट ऑफ टाइम? दिस विल बी अ ओव्हर स्टेटमेंट, बट दे शुड नॉट बी कॉम्प्लेसंट इथपर्यंत मी हे म्हणेन. बाकी त्याच्या पुढचं वाक्य जे आहे ते माझं पार्लमेंटरी बोर्ड म्हणू शकतं, ते मी नाही म्हणू शकत. पण तुम्ही एक म्हणता की तिकीट देण्याची जी प्रक्रिया आहे ती ग्राउंड रियालिटी, ग्राउंड मधून काय फील येतो, सर्वे काय सांगतात, निरीक्षण काय सांगतात, त्याच्या आधारेच पक्ष पुढे जाईल. येस येस. पक्षातील जे केडर आहे त्यांना असं वाटतं की जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना सगळी महत्वाची पदं मिळालेली आहेत आणि त्यांना पक्षाविषयी आपुलकी आहे, बांधिलकी आहे. असं असूनही एक तो दुरावा राहतो की जे सत्ता स्थान आहे तिथे बहुतेक लोक बाहेरून आलेली बसली. आज त्या केडरला तुम्ही काय सांगणार? बेसिकली दे अंडरस्टँड की ही मंडळी का घेतली आम्ही. वी वॉन्टेड टू गिव्ह अ स्टेबल गव्हर्नमेंट. यांच्याशिवाय गव्हर्नमेंट राहिलं असतं का, ते स्टेबल राहिलं असतं का, नसतं राहिलं. सो अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीची, म्हणजे हा शब्द चुकीचा आहे त्याला त्या अर्थाने घेऊ नका, पण एव्हरीथिंग हॅज इट्स कॉस्ट. सो आता जर तुम्हाला एक स्टेबल गव्हर्नमेंट तयार करायची आहे अँड 10 पीपल आर सॅक्रिफायझिंग देअर ओन पार्टी अँड कमिंग टू युअर पार्टी, तर तुम्हाला अल्टिमेटली त्यांना काही पदं तर द्यावीच लागतील ना. शेवटी इट्स प्युअर पॉलिटिक्स. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो आम कार्यकर्ता त्याला समजतं. बाहेरून जे आलेले आहेत त्यांच्या मनात आणखी एक अडी आहे की त्यांना वाटतं की आपल्या मतदारसंघात कदाचित भाजपचं चिन्ह चालणार नाही, अशी काही लोक आहेत. असंही बोललं जातं की तुम्ही त्यांना मुभा देणार की तुम्ही पाहिजे तर उद्या अपक्ष लढा आणि नंतर पक्षासोबत या. स्ट्रॅटेजिकली डू यू थिंक दिस इज अ वायबल थॉट प्रोसेस? नो, आय डोंट थिंक सो. भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे तुम्ही अपक्ष लढा वगैरे अशा प्रकारचं, हा अमंग्स देम समबडी मे से की आम्हाला नाही लढायचं आहे, समजा अजून तरी असं कोणी म्हटलं नाही, पण समबडी मे से ठीक आहे, म्हणजे आपण कोणाला कंपल्शन तर करू शकत नाही. पण भारतीय जनता पार्टी साधारणपणे आणि काही अपवाद करायचा असेल एखाद्या ठिकाणी तर त्या संदर्भात लोकल युनिटला त्याचं जस्टिफिकेशन पार्लमेंटरी बोर्डाला द्यावं लागेल, त्यानंतर तसा अपवाद होऊ शकेल, अदरवाईज नाही होऊ शकणार. तुम्ही काल काँग्रेसला म्हटलं तुमचे आमदार का सोडून जातात याच्यावर विचार करा. काँग्रेस म्हणते की तुम्ही पळवून नेता आमदार. तुम्ही या टीकेला उत्तर कसं द्या? पळवून नेता म्हणजे काय, ते काय लहान बाळ आहे पळवून नेण्याकरता? ते सगळे अनेक वेळा निवडून आलेले आहेत, त्यातले काही लोक मुरब्बी आहेत, राजकारणी, त्यांना त्यांचं फ्युचर कुठे समजतं म्हणून ते आमच्याकडे येतात. काँग्रेस पक्षामध्ये आज कोणालाच फ्युचर दिसत नाही आहे. काँग्रेस पक्षाचे स्वतःचे नेते आपल्या नेत्यांबद्दल म्हणतात आणि त्यांना विनंती करतात की वी वॉन्ट अ फुल टाईम प्रेसिडेंट. पार्ट टाईम पार्टी चाललेली आहे, पार्टी इज नो फुल टाईम प्रेसिडेंट. अशी ज्या काँग्रेसची अवस्था आहे त्या काँग्रेसमध्ये आपलं भविष्य सुरक्षित नाही. आणि दुसरीकडे 24/7 काम करणारे मोदीजी आहेत. इकडे गोव्यामध्ये डॉक्टर प्रमोद सावंतांसारखा एक नवीन चेहरा आहे, फ्रेश चेहरा आहे, जो आज एस्टॅब्लिश झालेला आहे आणि विशेषतः अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारची त्यांची इमेज आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये एकीकडे डिव्हायडेड हाऊस आणि म्हणजे जे केंद्रातही त्यांचा पक्ष आणि राज्यातही त्यांचा पक्ष हा कशा परिस्थितीत आहे
हे ते बघतायत, त्यामुळे त्यांना हे माहिती आहे फ्युचर कुठे आहे, म्हणून ते आमच्याकडे येतात. तोडफोडीचं राजकारण यामुळे ही टीका होते, डिफेक्शन्स यामुळे ही टीका होते. या टीकेला तुम्ही उत्तर कसं द्या? आणि काही पक्षांनी तर हा आपल्या संपूर्ण कॅम्पेनिंगचा मुद्दा केलाय की डिफेक्शनचं राजकारण नको, तोडफोडीचं राजकारण नको. असं आहे की गोव्यामध्ये कोणीच हे क्लेम करू शकत नाही की त्यांनी तोडाफोडीचं राजकारण केलं नाही. अनेक वेळा माणसं तीच आहेत, लेबल बदललेले आहेत. त्याच्यामुळे हे कोणीही क्लेम करू नये. असं आहे की स्टेबल राजकारण झालं पाहिजे, या मताचे आम्ही देखील आहोत. तोडाफोडीचं राजकारण करण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही. पण शेवटी पॉलिटिक्समध्ये एक पॉलिटिकल रियालिटी असते, ती तुम्हाला स्वीकारावी लागते. आणि त्या पॉलिटिकल रियालिटीमध्ये फ्रॅक्चर्ड मॅन्डेट जेव्हा येतो त्यावेळी अशा प्रकारच्या अलाइनमेंट्स आणि रिअलाइनमेंट्स या पाहायला मिळतात. सो आय थिंक द डे आवर पॉलिटी विल मॅच्युअर एंटायरली, कदाचित त्यानंतर तोडफोड होणार नाही. तुम्ही म्हणता की पुढच्या निवडणुकीत सुद्धा लोकांनी निर्णायक कौल द्यावा. 100% आणि देतील असं माझं मत आहे. मला अगदी 100% वाटतंय की लोक निर्णायक कौल देतील, स्टेबल गव्हर्नमेंट देतील. तुम्ही प्रमोद सावंतांचं नाव घेतलं. ते सभापती, आमदार होते, सभापती होते, नंतर मुख्यमंत्री झाले. प्रशासकीय अनुभव त्यावेळेला नव्हता आणि मला वाटतं तुम्हालाही याचा अनुभव असेल की सरळ जेव्हा माणूस मुख्यमंत्री बनतो तेव्हा काय जबाबदारी पडते आपल्यावर. पक्ष आज त्यांच्या परफॉर्मन्स विषयी काय म्हणून बघतो, कसं इव्हॅल्युएट करता तुम्ही? मला असं वाटतं की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे गेले 2.5 वर्ष कारभार चालवला आहे. बघा, ज्यावेळी मनोहरभाई आमच्यातनं गेले, मनोहरभाई वॉज अवर टॉलेस्ट लीडर आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव, त्यांची निर्णय क्षमता, गोव्याची त्यांची ओळख, माणसाची त्यांची पारख, या सगळ्या गोष्टी इतक्या वेगळ्या प्रकारच्या होत्या की आम्हाला देखील असं मनात वाटत होतं की आता काय होणार, मनोहरभाई नाही. बट आय थिंक त्यानंतर ज्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टी डॉक्टर प्रमोद सावंतांनी सावरल्या, या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि सिम्प्लिसिटी असेल, ॲक्सेसिबिलिटी असेल, ट्रान्सपरन्सी असेल, ज्या गोष्टीमुळे मनोहरभाई प्रसिद्ध झाले किंवा जर त्यांचा एक मूळ स्वभाव होता, त्याच पावलावर पाऊल टाकून आज डॉक्टर प्रमोद सावंत देखील चालताना आपल्याला दिसत आहेत. आणि 2च महत्त्वाचे इंडिकेटर्स आपण बघितले पाहिजेत. एक, जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष इथे आले होते त्यावेळेस त्यांनी प्रमोद सावंतांबद्दल काय उद्गार काढले, आणि परवा देशाच्या पंतप्रधानांनी डॉक्टर प्रमोद सावंतांबद्दल काय उद्गार काढले. या 2च टेस्ट असे आहेत की ज्याच्या आधारावर वी कॅन से की त्यांनी नीट आता मांड आपली ठोकली आहे. तुम्ही पर्रिकरांचं नाव घेतलं. याच्या आधी मला वाटतं नेतृत्व डिक्लेअर करण्याच्या बाबतीत पक्षासमोर कधीच दुविधा नव्हती. यावेळेला सुद्धा पक्ष दर वेळेप्रमाणे सीएम कॅन्डिडेट डिक्लेअर करून इलेक्शनला जाणार का, आणि प्रमोद सावंत हा चेहरा असणार का? बघा, या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. या संदर्भात पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं आणि पार्लमेंटरी बोर्ड वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेतं. आम्ही आसाममध्ये चेहरा घोषित नाही केला, महाराष्ट्रामध्ये आम्ही चेहरा घोषित केला होता. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा निर्णय घेतात. पण मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो की मी जी 2 इन्स्टन्सेस सांगितले, एक राष्ट्रीय अध्यक्षांचं भाषण आणि दुसरं पंतप्रधानांचं भाषण, दॅट इज इनफ इंडिकेशन आय वुड से. बाकी माझ्या अथॉरिटीच्या बाहेर जाऊन मला काही बोलता येणार नाही. तुम्हाला संकेत स्पष्ट आहेत. मनोहर पर्रिकरांच्या नंतर ही भाजपची पहिली तशी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक आहे. काय गोष्टी तुम्ही, आणि तुमच्यावर जबाबदारी आहे त्यामुळे काय गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील? युअर टॉलेस्ट लीडर इज नॉट देअर अँड दिस इज प्रॅक्टिकली युअर फर्स्ट इलेक्शन विदाउट युअर टॉलेस्ट लीडर इन द स्टेट. खरी गोष्ट आहे आणि निश्चितपणे त्याचं एक दडपण आमच्यावर आहे. पण त्यांची जी लिगसी आहे दॅट स्टेज विथ द पार्टी. आणि मला असं वाटतं की अल्टिमेटली एक मजबूत पाया जो त्यांनी त्या ठिकाणी रोवलेला आहे
त्याच्या आधारावर आम्ही ही निवडणूक जिंकू. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो की मागच्या पिढीतले आमच्या पक्षातले टॉलेस्ट लीडर अटल बिहारी वाजपेयीजी होते आणि त्यांच्या एवढा लोकप्रिय नेता आणि सर्व म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांना लोकांना ज्यांच्याबद्दल आकर्षण होतं असे अटलजी होते. पण अटलजींच्या संपूर्ण जीवनामध्ये मॅक्सिमम फिगर वॉज 182 फॉर बीजेपी आणि मोदीजींनी आता 302 पर्यंत भाजपला नेलाय. पण 302 पर्यंत मोदीजी का नेऊ शकले? 182 ची एक नीव, एक पायवा हा रचला गेला आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. आज तसंच आहे, तो पायवा मनोहरभाईंनी रचलेला आहे. आता त्याच्यावर बेस करून आम्हाला आमची इमारत उभी करायची आहे, आम्हाला कळस चढवायचा आहे, तो आम्ही चढवू. एक मोठी ॲडव्हान्टेज जी मनोहर पर्रिकरांची होती ती म्हणजे हिज अपील अक्रॉस कम्युनिटीज, म्हणजे मेजॉरिटी कम्युनिटी असू दे किंवा मायनॉरिटी कम्युनिटी असू दे. यावेळेला असं म्हटलं जातं की मायनॉरिटी कम्युनिटी पक्षापासून दुरावत चाललेली आहे गोव्यातही. तुम्हाला असं वाटतं का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, सध्याचं नेतृत्व जे आहे त्या नेतृत्वामध्ये ही दरी भरून काढायचं सामर्थ्य आहे का? पहिली गोष्ट तर माझा प्रतिप्रश्न असा आहे की बीजेपीच्या कार्यकाळामध्ये वेदर इट इज सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट असं कोणतं डिस्क्रिमिनेशन झालं की ज्याच्यामुळे मायनॉरिटी कम्युनिटीने आमच्यापासून दूर जावं? आमचा नारा तर सबका साथ सबका विकास आहे. आमच्या योजना त्या देशातल्या असो की राज्यातल्या असो त्या नॉन डिस्क्रिमिनेटरी आहे. हिंदूंकरता योजना आहे आणि कॅथलिक्स करता नाही अशी कुठलीच योजना नाही. हिंदूंकरता योजना आणि मुस्लिम्स करता नाही अशी कुठलीच योजना नाही. सो नॉन डिस्क्रिमिनेटरी आम्ही त्या ठिकाणी आमचा कारभार चालवलेला आहे. हे राजकारणामध्ये कधी कधी असं असू शकतं की आमचे विरोधक हे वर्षानुवर्ष मायनॉरिटीजच्या मनामध्ये भीती तयार करून आपलं राजकारण चालवत आहेत. आता आपण जर विचार केला तर ते खरे मायनॉरिटीजचे कैवारी असते तर मॅक्सिमम वेळ त्यांनी रूल केला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मायनॉरिटीज समोर प्रश्न काय आहेत किंवा अनेक गोष्टी ज्या मायनॉरिटीजला वर्षानुवर्ष वाटतात त्या का ते सॉल्व्ह करू शकले नाहीत? बिकॉज दे ऑलवेज वॉन्टेड टू यूज. पण हा प्रचार जर मोडून काढायचा असेल तर त्या नेतृत्वामध्येही ते कसं लागतं, सामर्थ्य लागतं. नाही, आम्ही ते पर्रिकरामध्ये होतं. आजच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला ते जमेल का? निश्चितपणे जमेल. याकरता जमेल. बघा कसं असतं, नेतृत्वाचा कस लागल्याशिवाय काय रिझल्ट आहेत हे तुम्हाला समजत नाहीत किंवा काय क्षमता आहेत या देखील समजत नाही. कालपर्यंत ही जबाबदारी मनोहरभाईंची होती, त्यांनी उत्तमपणे पार पाडली. आत्ताचं जे गोव्याचं नेतृत्व आहे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे आणि मला विश्वास आहे आम्ही शेवटी मायनॉरिटीजशी देखील ही चर्चा करू. त्यांचे जे लीडर्स आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. आज आपण जर विचार केला तर सर्वात जास्त कॅथलिक MLAs आमच्याकडे आहेत आणि या सगळ्या याच्यात आमच्या राज्यामध्ये कॅथलिक MLAsवर किंवा कॅथलिक कम्युनिटीवर किंवा मुस्लिम कम्युनिटीवर कुठलाही डिस्क्रिमिनेशन झालेलं नाही. सो आय थिंक वी विल एंगेज विथ देम आणि आम्ही त्यांना निश्चितपणे हे कन्व्हिन्स करू की वी आर नॉट अगेन्स्ट देम. दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे फॅमिली राजचा. आणि भारतीय जनता पक्षाला कधीच ही समस्या गोव्यात तरी सतावत नव्हती, पण या आयात निर्यातीमुळे ही समस्या तयार झालेली आहे. अनेकांना वाटतंय की आपल्या पत्नीला तिकीट दिलं जावं, आपल्या भावाला तिकीट दिलं जावं. तुमचा आजचा ब्रेकफास्ट मायकल लोबनच्या घरी होता, तुमचं दुपारचं जेवण बाबू कवळेकरांच्या घरी होतं आणि संध्याकाळी तर तुम्ही सिक्सरच मारला डिनरला. काय वाटतं आपल्याला या प्रश्नाकडे पक्षानं कसं बघावं आणि कसं बघतोय? बघा, मुळात भारतीय जनता पक्षामध्ये फॅमिली राजची पद्धत नाही. एका घरी किती तिकीटं द्यावी याबद्दलही आमचे काही नियम आहेत आणि साधारण आमच्या इकडे काही घरांमध्ये 2 तिकीटं यापूर्वी देखील दिली गेली आहेत, पण ती अपवादाने द्यावी, तो नियम करू नये, अशा प्रकारचं आमच्या पक्षाचं मत आहे. आता गोव्याची प्रकृतीच वेगळी आहे.
मग गोव्यामध्ये एका घरची 2-2 माणसं 3-3 माणसं अशी वर्षानुवर्षे अगदी आपण पाहतो आहोत. त्याच्यापासून बऱ्यापैकी भाजपला आम्ही दूर ठेवलं आहे. पण शेवटी आज आम्ही जर लोक घेतले आहेत आणि ते घेतल्यानंतर त्याच्यातले काही नवरा बायकोच आता ऑलरेडी सिटिंग एमएलए आहेत. सिटिंग एमएलए आहेत. त्यांचं काय करणार? तुम्हाला शेवटी सिटिंग त्यांना अकोमोडेट करावंच लागेल. एमएलए पण मग बाबू कवळेकर असू द्या किंवा मायकल लोबो असू द्या. मला असं वाटतं की त्या संदर्भात लोकल युनिट जे आहे यांना विचार करावा लागेल आणि त्यांना सेंट्रल बीजेपीशी चर्चा करावी लागेल त्याच्या प्रॉस कॉन्सवर, त्याच्या मेरिट डिमेरिटवर. त्यामुळे आज त्याबद्दल ऑथेंटिकली काही बोलता येणार नाही. पण निर्णय घेताना देवेंद्रजी कुठल्या मुद्द्याला प्राधान्य राहणार, फॅमिली राजच्या का विनेबिलिटीच्या? कारण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, काही सीट्स अशी आहेत जिथे विनेबिलिटीचा फॅक्टर जरूर आहे. सर, पक्ष जेव्हा या विषयाकडे बघताना कुठल्या मुद्द्याला प्राधान्य देणार? बघा, नॉर्मली काय असतं की विनेबिलिटी हा फर्स्ट अँड फॉरमोस्ट क्रायटेरिया असतो आणि तो मेजर क्रायटेरिया असतो. पण कधी कधी परिस्थिती अशी असते की एखाद्या वेळी म्हणजे विनेबिलिटीच्या क्रायटेरियामध्ये कमी अधिक असताना देखील पार्टी निर्णय करते. एखादा जुना कार्यकर्ता असतो, एखादा ज्येष्ठ कार्यकर्ता असतो, कधी त्यावेळची परिस्थिती असते, कधी भावना असतात. पण ओव्हरऑल म्हणजे असं मी म्हणेन की 95% मार्क्स हे विनेबिलिटीला असायला पाहिजेत. आणि त्याच वेळेला तुम्ही ही गोष्टही स्पष्ट करता की एका पती पत्नीला तिकीट दिलं म्हणून तो नियम समजून दुसऱ्याने मागू नये. अर्थात नियम समजून तो मागू नये. म्हणजे असा काही भारतीय जनता पक्षामध्ये जोडप्यांना तिकीटं द्यायची असा कुठलीही पॉलिसी नाही आलेली. हा काही अपवाद आहे, हे नियम नाही होऊ शकत. दुसरी गोष्ट म्हणजे 27 आमदार आहेत आज पक्षाकडे आणि हे छान वाटतं स्लोगन म्हणून की 2022 मध्ये 22 पार. हे 5 लोक उरलेली अनशुअर आहेत का? कसं असतं की एक नरेटिव्ह असतो आणि त्याला काहीतरी एक रायमिंग असतं. जसं आम्ही कधी 270 पार म्हटलं, कधी 300 पार म्हटलं, तसं 2022 आहे म्हणून 2022 मध्ये 22 पार, 27 पार येऊ शकतं, असं काही नाही. एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे गोव्यातले जे मतदारसंघ आहेत ते खूप लहान आहेत आणि त्यामुळे इंडिव्हिज्युअल लीडर्स जे आहेत ते खूप वेळेला पक्ष संघटनेवर हावी व्हायला बघतात आणि जे पक्षाच्या संघटनेतून पुढे आलेले आहेत त्यांच्या बाबतीत बहुधा असा प्रश्न नसतो, म्हणजे बाहेरून आलेले आहेत त्यांच्या बाबतीत असा असतो. त्यांना कसं टॅकल करणार? एक म्हणजे मला जो काही अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बाहेरून आलेल्या लोकांची देखील माझी चर्चा झाली. सो मोस्ट ऑफ देम वेर व्हेरी हॅपी इन बीजेपी. समरसता झालेली आहे म्हणता तुम्ही? म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही काँग्रेसमध्ये होतो, हे बूथ वगैरे कधी कोणी पाहिलंच नाही हो. आम्ही म्हणाले कसं आपलं संघर्ष करायचा आणि स्वतःच निवडून यायचं. भाजपमध्ये एवढं मोठं संघटन आहे, बूथची रचना आहे, पेज प्रमुख आहे. सो दे वर व्हेरी हॅपी आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये ते रचना लावतायत, ते पदाधिकारी करतायत, युवक पदाधिकारी करतायत, महिला पदाधिकारी करतायत, मायनॉरिटी पदाधिकारी करतायत. सो जी संघटनेची भाजपची रचना आहे ते रचनेमध्ये बऱ्यापैकी समरस झाल्याचं मला वाटतं आणि दे आर व्हेरी हॅपी अबाउट इट. ते सगळे खुश आहेत म्हणतात बऱ्यापैकी. एक गोष्ट वाटते का की अँटी इन्कम्बन्सी असू शकते, कारण 10 वर्ष झाली, 10 वर्षानंतर पहिल्या 5 वर्षात असं झालं की कुठल्याही मुख्यमंत्र्याने संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केलाच नाही. मनोहर पर्रिकरांना संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं, नंतर पार्सेकर आले, नंतर पार्सेकरांचा पराभव झाला, मग पुन्हा पर्रिकर आले, मग पुन्हा पर्रिकरांच्या निनंतर प्रमोद सावंत आले. सो असं जेव्हा असतं तेव्हा अँटी इन्कम्बन्सीचा जर फॅक्टर असेल तर तो किती आहे असं वाटतं आपल्याला आणि तो टॅकल कसा करणार? बघा, 10 वर्षाच्या सरकारनंतर अँटी इन्कम्बन्सी नाहीच असं म्हणणं योग्य होणार नाही. काही ना काही प्रमाणात ती असते, पण ती अँटी इन्कम्बन्सी जी आहे ही आपल्याला जर दूर करायची असेल तर प्रॉपर कम्युनिकेशन हे आवश्यक असतं. आणि मग लोक कम्पेअर करतात आणि लोकांना जेव्हा आपण कम्पेअर करायला लावू त्यावेळेस
लोकांना बीजेपीचं सरकार उजवच वाटेल. दिगंबर कामत तर म्हणतात की माझ्या सरकारच्या काळात प्रॉस्पेरिटी होती, आता पॉवर्टी आली. नाही, दिगंबर कामतांच्या काळात प्रॉस्पेरिटी असेल, पण ती मुठभर लोकांची होती. म्हणजे दिगंबर कामत आणि त्यांचे काही सहकारी प्रॉस्पर झाले. गोवा कुठे झाला? कोणाकडे प्रॉस्पेरिटी होती? आणि खरं तर आपण हे बघितलं पाहिजे की जर त्यांच्या काळात एवढी प्रॉस्पेरिटी होती तर अभूतपूर्व विजय भाजपला का मिळाला? दॅट वॉज आय थिंक भाजपच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय आहे बरोबर 2012चा. बरोबर. सो ठीक आहे, आता म्हणजे काहीतरी त्यांना बोलावं लागेल म्हणून बोलतायत ते. चिदंबरम विरुद्ध फडणवीस विरुद्ध अरविंद केजरीवाल असं स्वरूप येत आहे. फार मोठं हाय प्रोफाईल झालंय गोव्याचं इलेक्शन यावेळी. नाही, मी इथे माझ्या पक्षाला सहाय्य करण्याकरता आलो आहे. मी काय गोव्याचा नेता नाही. आणि गोव्याचं इलेक्शन जर आम्ही जिंकू तर ते मोदीजींमुळे, प्रमोद सावंतांमुळे आणि गोव्याच्या टीममुळे. त्याच्यामध्ये केवळ एक कॉर्डिनेशन करणं एवढी माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी काही एवढा मोठा नेता नाही, पण एवढंच सांगतो की हे जे दोन मोठे नेते आले आहेत, आमची गोव्याची सक्षम टीम या दोन नेत्यांच्या नेतृत्वाला हरवून पुन्हा गोव्यात सरकार. यावेळेला गोव्याची निवडणूक फार हाय प्रोफाईल झाली असं वाटतं, कारण चिदंबरमची यांची नियुक्ती झाली, नंतर लगेच आपली नियुक्ती झाली आणि केजरीवाल तर आधीपासून आहेत. तुम्ही या दोन प्रतिस्पर्ध्यांकडे कसं बघता? नाही, शेवटी त्यांचे पक्ष आहेत आणि त्यांच्या पक्षाचं नेतृत्व ते करतात. आता बघा, अरविंद केजरीवालांचा जो पक्ष आहे ना, आम आदमी पार्टी, हा पक्ष नाही आहे. हे एक प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जी ऑर्डर आहे ती डिसऑर्डरमध्ये बदलायची आणि मग लोकांना स्वप्न दाखवायचे. म्हणजे एक अराजकतेचं राजकारण हे लोक करत असतात. आणि मला असं वाटतं की लोकांच्या बऱ्यापैकी ते लक्षात आलं आहे. त्यामुळे त्यांना आय डोंट नो म्हणजे किती लोक समर्थन देतील. आणि काँग्रेसमध्ये चिदंबरमजी येऊ द्या किंवा कोणी येऊ द्या, अल्टिमेटली काँग्रेस एक विश्वासार्हतेच्या संकटातनं चाललं आहे. देर इज नो फेथ लेफ्ट इन काँग्रेस. लोकांना या पक्षाला समजा निवडून दिलं तर हे मुख्यमंत्री पदाकरता भांडतील, त्याचा निर्णय हे करू शकणार नाही, यांचे लोक कोण टिकतील, कोण राहील, असं एक विश्वासार्हतेचं मोठं संकट त्यांच्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं की पीपल विल वोट फॉर अ व्हेरी स्टेबल गव्हर्नमेंट अँड अ स्टेबल पार्टी. प्रतिस्पर्ध्यांचं टेन्शन नाहीये. टेन्शन तर हाय प्रोफाईल प्रतिस्पर्धा. टेन्शन तर असण्याचं कारणच नाही आहे. फक्त एवढं नक्की आहे की प्रतिस्पर्धी मोठा का लहान याचा विचार न करता प्रत्येकाला गांभीर्याने घेतलं पाहिजे. फडणवीसजी, संपूर्ण दिवस आपण दौऱ्यावर होतात आणि असा दौरा झाला की ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत मतलब बातम्यांचा खच पडला. आणि असं असताना या वेळेला, आणि मला सांगावं असं वाटतं की आम्ही सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह आणि प्रचंड लोक एवढा उशीर होऊनही ही मुलाखत बघतायत. तुम्हाला एकच सांगतो की एकाच दिवसात सर्व प्रकारचे गोवन कुझिन्स खाऊन झाले. सर्व प्रकारचे गोवन राजकारणाचे रंगही तुम्ही बघितले असतील एकाच दिवसात. सो थँक्स अ लॉट, वेळ काढला मुलाखत. थँक्स अ लॉट. माय प्लेजर. थँक्यू.